3-4 मैदानं अशी झाली आमची, झाला एक प्रॉब्लेम, त्याच्यामुळं बैल आता उभाच राहायला नव्हता मैदान, म्हणजे खाली मैदानात किंवा असं आहे. पण जेव्हा सुट्टीला बैल उभा करतो ना, तेव्हा माणसाला नकारार्थी दृष्टीने बघतोय, तर बैल डायरेक्ट मारायला धावत होता. त्याच्यामुळे बरेच जणांचे कॉल येत होते, काय झालं, काय प्रॉब्लेम असेल तर करून घ्या. पण म्हणजे आजाराचा काय प्रॉब्लेम नाही, कारण आमचे डॉक्टर सचिव डॉक्टर असतात. जरी थोडंसं काय वाटलं आपण त्यांना सांगतो, डॉक्टर चेक केलेलं बैल काय नव्हता प्रॉब्लेम. पण जे काय बाहेरच्या विद्या आहेत या कुठेतरी कमी करा तुम्ही. बैलांना त्रास होते या गोष्टीचा, या बाकी कामं करू नका. आणि तुमच्याकडे जर आहे ना पावर असेल ना टॉपच्या गाड्या मारायच्या, तुम्ही 3 फेऱ्यात गाडी फायनलला राहून दाखवा. तुम्ही बोलता ना की बिंजोरमध्ये करता, बैलांना त्रास नका देऊ. तुम्ही पण माणूस आहेत, तुमची पण बैल आहेत, आमची पण बैल, प्रत्येकाची बैल आहेत. फक्त मुख्य जनावरावर त्रास करू नका. कारण आता मी 15 ते 20 दिवस आहे, आमच्या डोळ्यात झोप नव्हती लागत, अश्रू येत होते डोळ्यात. कधीच नसतो. आता तुम्ही आम्हाला 5 वर्ष बघताय टॉपच्या गाड्या खेळतोय, पण आमचा जल्लोष नाही किंवा आमचा बैलगाडी क्षेत्रात कोण दुश्मन पण नाही, भले घाटावर पण नाही आणि मुंबईला पण नाही. आमच्याबद्दल कोणी पण सांगावं की आम्ही यांच्याशी विरोधात गाडी केली किंवा आम्ही आजपर्यंत जरी आम्हाला मार्क आला ना, मी समोरच्याला पायऱ्याला फोन करतो किंवा त्यांना विचारा की आम्ही कधी बदल्यासाठी शर्तीला फोन केला का किंवा आम्हाला कोणी टाकलं. आम्ही त्यांना आजपर्यंत मुंबईमध्ये कोण सांगू शकत नाही की चान्स द्या किंवा आम्हाला चान्स द्या किंवा आम्हाला बदली शर्यत करायची, कधीच नाही. मी त्यांच्या सोबत पण बोलतोय, त्यांच्या विरोधात पण बोलतोय. मित्रांनो, मानगर बोलला तर मानगरचा वादल नाव लक्षात येतो लोकांच्या मनात. कारण जे बैलगाडा क्षेत्रातले प्रेमी असेल ना, मानगर गाव बोलला तर त्याच्यात वादल नाव, म्हणजे वादल बैलाने आपल्या मानगर नावाचं उंचावरती नेऊन ठेवलं. याच्यात काहीच तथ्य नाही. कारण का वादल असा एकमेव बैल आहे जो मुंबई बिंजोड तर गाजवतोच, मथुर सोबत पैऱ्यामध्ये खूप विजयचा गुलाल घेतलेला आहे. त्याच्यानंतर बिंजोड सोडून घाटावरती जाऊन घाट सुद्धा गाजवलाय. आणि नुकताच आता त्यांनी आपण घाटावरती कॉकटेल आणि वादलनी मुळशी इथे 3रा क्रमांक पटकावला होता. कशी काय ती नियोजन कसं काय झालं होतं कॉकटेल सोबत? नाही, कॉकटेल आणि वादल या महिन्यात तरी कंपल्सरी फायनललाच गाडी राहिलेली आहेत. आणि तो आमचा नियोजन आदल्या दिवशी झालाय की इकडे बिंजोड झाल्यानंतर डायरेक्ट आदल्या दिवशी नियोजन झाला आणि गाडी मुळशीला पळायला 3 नंबर केला. त्याच्या अगोदर भिवंडीला जेव्हा मैदान झाला तेव्हा पण गाडीने मार खाल्ल्या की दुपारी आम्ही नियोजन करून भोरला जाऊन 1 नंबर केला. नक्कीच असे खूप कमी बैल आहेत जे मुंबईमध्ये पण बिंजोडला पळतात आणि घाटावरती. त्याच्यातलं एक वादल बैल, काय बोलाल, कसं वाटतं? नाही, नक्कीच अभिमान वाटतंय. आज रायगडचा बैल इकडे पळतोय, घाटावर पण पळतोय, मुंबईला पण पळतोय. कारण काही बैलांना हवामान सूट होत नाही, त्याच्यामुळं कधी कधी बैलांना त्रास होतो. पण आपल्याला हवामानाचा काय नाही, वर पण तेवढंच पळतोय, खाली पण तेवढंच पळतोय. दादा, आता मला एक शंका मनात आली आणि ती मी नक्कीच माझ्या व्हिडिओ मार्फत मांडेन. कारण मला सुद्धा वाटतं की मुंबईची बैल कुठे कमी नाहीत. मी जेव्हा बघतो ना, आपली मुंबईची बैल जेव्हा घाटावरती कामगिरी करतात ना, तर 2रा-3रा क्रमांकावरती आल्या ना तरी त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी कोणी येत नाही. हे सत्य आहे आणि हे सत्य आम्ही सुद्धा तिथे अनुभवलंय. तर असं नाही व्हायला पाहिजे. काय मेसेज करणार? मी जेवढे बघितलं मुंबईची जी बैल आहेत, 2 नंबरची 3 नंबरची असो, त्यांची जेव्हा तिथे 2रा-3रा क्रमांक येतो त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी कोणी येत नाही. नाही, नक्कीच बरोबर विषय काढला. आम्हाला पण बरेच जणांचा फोन येतात, कारण आम्ही कंटिन्यू घाटावर फायनलला असतोच, तुम्ही जर बघता. पण मुलाखती आमच्या कमीच पडतात. काही जण गटपास होतं तर इकडे मुलाखती घेतात, घरी जाऊन मुलाखती असतात. पण फायनलला आपण राहून कधी मुलाखती अशा कंटिन्यू नसतात. घाटावर पण आपल्याला मुलाखती द्यायला येतात. पण फायनलला जर गाडी राहिली आणि कोण जर वेळ भेटला तर आपण मुलाखत नक्की देतोय. पण बरोबर बोललास तू, कारण युट्यूबर्सनी आहे ना प्रत्येकाला समान न्याय द्यायला पाहिजे. कारण तुम्ही 2 नंबर येते, 3 नंबर येते, तर आपला मुंबईचा बैल तिथे जाऊन फायनलला राहते ना, तर तुम्ही त्याची मुलाखत घ्या. नसेल ना तर आपला कुठला काही जणांचे बैल तर गटपास झाल्यावर तुम्ही घरी जाऊन मुलाखत घेता. हे कुठेतरी तुम्हाला ट्रोल केल्यासारखं होतं, युट्यूबर्सना ट्रोल केल्यासारखं होतंय. आम्हाला बैलगाडी मालकांना काय नाही, कारण बैलगाडी मालकांना कसं आहे प्रत्येक मैदानात जावं लागतंय. आणि जेव्हा म्हणजे गटपास किंवा काय असेल तुम्ही घरी जाऊन जेव्हा मुलाखती घेता तेव्हा तुमच्यासाठी म्हणजे ट्रोलिंग होत झालं, मालकांसाठी ट्रोलिंग नाही होत. या गोष्टी कुठेतरी सुधारल्या पाहिजेत आणि या गोष्टीची काळजी प्रत्येक युट्यूबर्सनी घेतली पाहिजे. का ठीक आहे, तुम्ही आपला मुंबईचा बैल इथे बिंजोड झालाय, विजय झालाय किंवा घाटावर विजय झाला, तुम्ही त्या मालकाला फोन करा, त्या मालकाची विचारपूस करा की बैल आहे की नाही किंवा तुम्ही मला वेळ देता का. तसं जर वेळ नसेल देत ना तर ठीक आहे, पण तुम्ही स्वतःने ऍक्च्युली एक कॉल तरी करा की तुम्ही आम्हाला वेळ देणार आहात का. कारण ऍक्च्युली बघा, घाटावर आपला बैल कंटिन्यू असतो ना, बरेच जणांचे फोन येतात की शेठ तुम्हाला भेटायचं, मुलाखत घ्यायची असतो. पण कसं ते आपण असतो मुंबईला, बैल असतो आपला शिरवळला,
त्याच्यामुळं त्यांना आपल्याला वेळ देता नाहीत. मग मैदानात गेलो की आपण त्यांना कॉल आला की आपण त्यांना 100% वेळ देतो. म्हणजे तुम्ही आपण युट्यूबर्स आणि मालकांनी एकमेकाला कोऑपरेट करायला पाहिजे आणि समानतेचा न्याय प्रत्येकाला द्यायला पाहिजे. म्हणजे कोण टॉप आणि कोण बॉटम असं नाही समजायला पाहिजे. नक्कीच दादा. आणि आजच्या शर्यतीबद्दल बोला ना. ओवले मैदानात आज वादलच्या पैऱ्यात कोण होता? नक्कीच आज आमच्या पायऱ्यात देवरुंगवाल्यांचा लक्ष होता, श्यामचंद दलवी यांचा लक्ष होता. आपण नाव दिला, बोनशेतवाल्यांनी लगेच नाव फिरवलं आपल्यावर. तिकडे दगडू आणि बोनशेतवाल्यांचा नखऱ्या होता. आपण देवरुंगचा लक्ष आणि वादल होता. गाडी मैत्रीपूर्ण झाली आणि विजय प्राप्त केला. तर आता बघतो ना बैल आता सुद्धा नीट उभा राहत नाही आणि शर्यतीला जेव्हा निघतो ना तेव्हा सुद्धा उभा राहत नाही सध्या. नाही नक्कीच बऱ्याच जणांचं आम्ही पण ऍक्च्युली आम्हाला 15 ते 20 दिवस झाले डोळ्याला झोप नाही. कारण बैल एवढा शहाणा असून बैल असं काय नाही करणार, एवढा तोलाला येईल. आणि 3-4 मैदानं अशी झाली आमची. झाला एक प्रॉब्लेम, त्याच्यामुळं बैल आता उभाच राहायला नव्हता म्हणजे खाली मैदानात किंवा असं आहे. पण जेव्हा सुट्टीला बैल उभा करतो ना तेव्हा माणसाला नकारार्थी दृष्टीने बघतोय. तर बैल डायरेक्ट मारायला धावत होता. त्याच्यामुळे बरेच जणांचे कॉल येत होते, काय झालं, काय प्रॉब्लेम असेल तर करून घ्या. पण म्हणजे आजाराचा काय प्रॉब्लेम नाही, कारण आमचे डॉक्टर सचिव डॉक्टर असतात. जरी थोडंसं काय वाटलं आपण त्यांना सांगतो, डॉक्टर चेक केलेलं बैल काय नव्हता प्रॉब्लेम. पण जे काय बाहेरच्या विद्या आहेत या कुठेतरी कमी करा तुम्ही. बैलांना त्रास होते या गोष्टीचा. कारण आज आमच्या डोल्याला 15 दिवस झोप नाही. कारण बैल एवढा शहाणा बैल असून उभा राहणारा बैलात उभा राहत नव्हता. त्याच्यामुळे आज शिरवलवाले झाले, आम्ही झाले, आमची पोरं पण एवढे म्हणजे नाराज होत होती. कारण एवढा शहाणा बैल, कारण त्या बैलाला त्रास होत होता. आम्हाला पण समजते. तुम्ही माणसं शर्यती क्षेत्रात तुम्ही शर्यती करा, या बाकी कामं करू नका. आणि तुमच्याकडे जर आहे ना पावर असेल ना टॉपच्या गाड्या मारायच्या, तुम्ही 3 फेऱ्यात गाडी फायनलला राहून दाखवा. तुम्ही बोलता ना की बिंजोरमध्ये करता, बैलांना त्रास नका देऊ. तुम्ही पण माणूस आहे, तुमची पण बैल आहेत, आमची पण बैल, प्रत्येकाची बैल आहेत. फक्त बैलांना मुख्य जनावरावर त्रास करू नका. कारण आता मी 15 ते 20 दिवस आहे, आमच्या डोळ्यात झोप नव्हती लागत, अश्रू येत होते डोळ्यातनं. कारण मोठी मोठी मैदानं चालू होती, आमचे मोठे मोठे पैरे आम्ही कॅन्सल केले. कारण समोरचा पैरावाला सांगत होता आम्ही बैल मांडतोय, आम्ही बैल उभा करतोय. पण काय आहे, आज मला माझ्या पोरांची चिंता आहे. आज आपल्या चुकून जर रागांनी त्या कोणाच्या मारला, आपल्या एक ते पोराच्या लागला थोडा, बैल मारत नाही. बैल जरी मारला ना तर त्याच्या डोळ्यात पण अश्रू येतात, कारण त्याला वाईट वाटतंय, तो समजून जातोय. पण या गोष्टी करू नका. माझ्या पोरांना त्रास नको होण्यासाठी मी बैल थांबवला होता, कारण मैदान कॅन्सल करून बैल इकडे आणले. या 2 मिनिटं. आता सुद्धा मी बघतो त्याच्या उजव्या डोळ्यामध्ये ना अश्रू होत आहेत. नक्कीच बैल जैल पराभूत झाला ना, बैलाच्या डोळ्यात नेहमी अश्रू असतात. आणि जिंकला ना का बैल एकदम शांत आणि खुशीत राहतोय. फक्त एवढंच मला वाईट वाटत होता की आज बैल एवढा सगळ्यांना जवळ करणारा बैल आहे ना, आज मारत होता खाली. तुम्ही 2-3 मैदानं बघितली असेल, बैल निघून जायचा पण बैल आपला उभा नव्हता राहत. काहीतरी त्याला त्रास होत होता या गोष्टीचा. नक्कीच दादा. आता बघा ना, तो एकदम चलबिचलच आहे, तो उभाच राहत नाही. तेच आहे, बैल आता शांत आहे. बैलाचं काय नाही बघा, किती जर गेला ना तेवढा जीव लावणारा बैल आहे, काहीच करणार नाही. आज कसा होतास? नाही, आज थोडी गडबड करत होता, पण पोरं होती, चिंचपाड्याचे अमित होते, बाल्यामामा होता, हरीश होता गोलिवलीचा. या पोरांनी आपल्याला भरपूर सपोर्ट केला. आणि जेव्हा बैल मांडायला आला तेव्हा लगेच आले. त्यांचं मी आभार मानतोय, कारण आज त्यांनी बैलाला सुट्टी करायला आले म्हणून. दादा आता आपल्या ना बैल ज्याच्या पैऱ्यात सुद्धा असतो आणि त्याच्या विरोधात सुद्धा शर्यत होते आणि मैत्रीपूर्ण शर्यत होते, आणि काय बोलाल याबद्दल तुम्ही? नाही, नक्कीच आपण पैऱ्यात पण पळतोय आणि विरोधात पण पळतोय. आता त्या दिवशी आमची बिंजोरची शर्यत झाली, त्याबद्दल पण भरपूर चर्चा झाली. पण असं काय विचार करू नका, बैलगाडी मालक आता आम्ही एकमेकाच्या विरोधात पण पळणार आणि पैऱ्यात पण पळणार. आपला बैल आहे, सगळ्यांच्या सोबत बैल पळतोय. म्हणजे घाटावर पण टॉपच्या पैऱ्यात पळतोय आणि इथे पण टॉपच्या पैऱ्यात पळतोय. त्याच्यामुळे असा बाकी लोकांनी कोणी असं हे करू नका. काय म्हणतोय, तुमच्या मुलं बैलगाडा मालकामध्ये थोडा भ्रम वेगळा होतोय, या गोष्टी बंद करा. नक्कीच दादा. आणि आताच्या बैलगाडा प्रेक्षक सुद्धा समजूतदार झाले, कारण आता ज्या पद्धतीने शर्यती होतात, चांगल्या शर्यती होतात. कारण का बघा, पैऱ्यामध्ये पण व्हावी आणि विरोधात सुद्धा व्हावी. त्याच्याने काय होतं माहिती का, भांडणं तंट कमी होतात. आणि जर जिंकला तर आनंदच आहे, आणि हारला तरी राग रुसवा करू नये, आणि ते सुद्धा कुठेतरी कमी होताना दिसतं. त्याबद्दल काय बोलत? नाही, नक्कीच बघा, शर्यती झाल्या काय झाल्या तरी आमचा जल्लोष कधीच नसतो. आज तुम्ही आम्हाला 5 वर्ष बघताय, टॉपच्या गाड्या खेळतोय, पण आमचा जल्लोष नाही किंवा आमचा बैलगाडी क्षेत्रात कोण दुश्मन पण नाही, भले घाटावर पण नाही आणि मुंबईला पण नाही. आमच्याबद्दल कोणी पण सांगावं की आम्ही यांच्याशी विरोधात गाडी केली किंवा आम्ही आजपर्यंत जरी आम्हाला मार्क आला ना, मी समोरच्याला पैऱ्याला फोन करतो किंवा त्यांना विचारा की आम्ही कधी बदल्यासाठी शर्यतीला फोन केला का किंवा आम्हाला कोणी टाकलं. आम्ही त्यांना आजपर्यंत मुंबईमध्ये कोण सांगू शकत नाही की चान्स द्या किंवा आम्हाला चान्स द्या किंवा आम्हाला बदली शर्यत करायची आहे, कधीच नाही. मी त्यांच्या सोबत पण बोलतोय, त्यांच्या विरोधात पण बोलतोय. आपला विषय असा काय नाही की कोणाची रागानी. आज 3रा वर्ष आहे. मला आठवतंय, मी पहिली मुलाखत घेतली होती मानगरमध्ये येऊन, तेव्हा वैभव दादा होते
आणि तेव्हा सुद्धा त्याला डिमांड होती, मागणी होती, तेव्हा सुद्धा तो घाट आणि मुंबई गाजवत होता आणि आता सुद्धा तीच स्थिती आहे. तर अजूनही तो बैल तुमच्याच दावणीला आणि मला नक्कीच म्हणजे हा तुमच्या दावणीतून कुठेही दुसऱ्याकडे जाणार नाही. नाही नक्की, तुला तर माहिती आहे त्यावेळी भरपूर मोठी रक्कम पण आपल्याला ऑफर केली होती, पण आपण तेव्हा पण बोललो होतो की याच बैलाने आज आम्हाला महाराष्ट्रात किंवा पूर्ण जगात आम्हाला या बैलाची मुलं ओळख झाली. त्याच्यामुळे ह्या बैलाचे आम्ही उपकार आयुष्यावर फेडू शकत नाही. कारण बघ आज मुंबईमध्ये प्रत्येकाला ओळखतात, आज घाटावर पण जेव्हा जातो आम्ही तेव्हा या बैलामुळेच आम्हाला ओळखलं जातं. त्याच्यामुळं ही आमची ओळख आहे आणि ही ओळख आम्ही म्हणजे सहजासहजी आमच्याकडनं जाऊ देणार. चला दादा, आता जाता जाता शेवटचा प्रश्न. आता 8 तारखेला मला वाटतं घाटावरती मोठा मैदान आहे, तिथे वादळ असणार आहे का? नाही नक्कीच, अजूनपर्यंत काही नियोजन केलं नाही. पोरांची इच्छा आहे, पोरांची इच्छा झाली तर आपण कुठं पण इथून रात्री बैल बरोबर निघू शकतोय. पोरा बोलली पलायचा तिथे तर तिथं पालणार. पहिल्याला तर अजून काही नियोजन केलं नाही मी, पण नियोजन काय आपल्याला लगेच एका रात्रीत नियोजन होतं. चला दादा, आता आपल्या बिंजोडच्या चांगल्या चांगल्या शर्यती वादलचे बघायला भेटतील आणि घाट सुद्धा गाजवताना दिसेल आणि नक्कीच मला वाटतं प्रथम क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे. बरेच वेळेला पटकावले असं नाही, पण आपण नाही ते शो ऑफ करतच नाही. प्रथम क्रमांक भरपूर झाले, आता पिस्टल मध्ये झाले, कॉकटेल मध्ये झाले, त्याच्यानंतर एका मध्ये झाले, म्हणजे भरपूर ठिकाणी 1 नंबर झाले, 2 नंबर 3 नंबर आहेतच, असा नाही, पण राहतोय फायनलला राहतोय. नक्कीच. चला दादा, वादल अशीच वादल निर्माण करत राहील आणि आज ओवल्या मैदानात सुद्धा वादल होतं म्हणून मला वाटतं वादल आली होती. नक्की वादळ निर्माण झालता. शर्यत होते की नाही असं विचार सुटले होते, पण झाली शर्यत. मला पण वाटलं पाऊस बीस पडतो का काय, पण देवाच्या कृपेने तसं नाही, नाही आपल्या झालं. पोरांचा फोन चालूच होते, पाऊस पडला तर लगेच बैल सोडून घरी यायला, पण नाही पडला. देवाची इच्छा होती की आज वादळच्या अंगावर गुलाल पडायचा आणि ती इच्छा पूर्ण झाली. आणि तुझे आभार व्यक्त करतोय, कारण एवढ्या लांब बैल बांधून पण तू आलाच भेटासाठी. आणि तुमचे जीव असतात, तू झाला, सूरज झाला, या सर्वांचे जीव असतात बैलावर आणि कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये असतात. असं प्रेम असू द्या. सूरज सुद्धा असता, पण आज आपल्या आई एकविरा बोला मला एकविरेच्या तिकडे गेला. आई एकविरा माते की जय.